नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आदिवासी समाज देव देश धर्मासाठी जगणारा समाज आहे. समाजाच्या वतीने आज अभिवादन केलं. राघोजी भांगरे यांची स्मृती जपण्यासाठी येत्या काळात मशाल यात्रा काढणार असून आदिवासी समाजाची स्मृती जपण्याकरिता ठाणे कारागृह येथील राघोजी भांगरे हे नाव देण्यासाठी सरकारला विनंती करणार आहे. तसेच क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा धडा पुस्तकात आला पाहिजे. सरकार आणि प्रशासनाला राघोजी भांगरे यांचा पुतळा बांधण्यासाठी सांगणार असल्याचं मंत्री अशोक उईके यांनी म्हटलंय. आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या 177व्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे कारागृहात विशेष अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार हेमंत सावरा, आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे कारागृहात चालत जात पेटती मशाल वाहत राघोजी भांगरे यांना अभिवादन केलं. राघोजी भांगरे यांना 2 मे 1848 रोजी याच ठिकाणी ब्रिटिश सत्तेने फाशी दिली होती. ब्रिटिशांविरोधात लढणारे आदिवासी समाजातील पहिले स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या शौर्याचं आणि बलिदानाचं स्मरण करत या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या शौर्याला उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीला आदिवासी वीरांची माहिती देण्याचा आणि त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा उद्देश होता. उपस्थित मान्यवरांनी राघोजी भांगरे यांच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकत त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला. सर्व समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी अभिवादन केलं. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अनेक वर्षापासून या ठिकाणी क्रांतीवीर स्वातंत्र्यवीर आमचे राघोजी भांगरे यांची आमची स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही मशाल यात्रा काढतो. मशाल यात्रेच्या माध्यमातून आमच्या स्फूर्ती जिवंत कशा राहील हा संकल्प ठेवून सातत्याने नियमितपणे कार्य करत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कल्पनेतून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी केलेली क्रांती, त्यांच्या स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही यावेळेस जे स्थळ आहे ते स्थळ विकास झाले पाहिजे, स्फूर्ती जिवंत राहिल्या पाहिजे अशा प्रकारचा संकल्प ठेवलेला आहे. भगवान बिरसा मुंडांच्या जनजाती गौरव दिनाचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजासाठी केलेल्या क्रांतीवीरांच्या स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक पुतळी असो किंवा काय असेल अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे निश्चितच यावर्षीच आम्ही तो पूर्ण करण्याचा संकल्प केला असल्यामुळे आज दरवर्षीप्रमाणे आम्ही अभिवादन करण्याकरता आलोय आणि राघोजी भांगरे हे 140 कोटी जनतेचे प्रेरणास्थान होते. 43व्या वर्षी त्यांना फाशी दिली गेली आणि ज्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला त्या शौर्याची स्मृती आणि त्यातून संकल्प आणि त्याकरताच शेकडो बांधवांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दरवर्षी येतो. ही जेल जी आहे ते पूर्वी किल्ला होता, त्याच्यानंतर त्याचं जेलमध्ये रूपांतर झालं. पण या जेलचा इतिहास फार मोठा आहे आणि हे जेल जे आहे हे क्रांतिकारकाचा इतिहास बोलतं आणि राघोजी भांगरेंना देखील 1848 साली याच ठिकाणी फाशी देण्यात आली आणि त्याच्यामुळे या इतिहासाचं देखील रेखाटन या जेलच्या परिसरामध्ये काम चालू आहे. ते देखील पुढच्या काळामध्ये लोकांना ज्याला म्हणता येईल सगळ्यांकरताच ते उपलब्ध राहणार आहे. आमदार संजय केळकर यांचं काम आणि प्रत्यक्षात त्यांना पाहताना मी लहानाचा मोठा झालोय आणि त्यांच्याच कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आलं. यासारखं माझं भाग्य नाही. माझ्यासारख्या लहान कलाकाराला इथे बोलवून माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचा खूप ऋणी आहे, अशा शब्दात दत्तात्रय उर्फ दत्तू मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमदार संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने पुरस्कृत केलेल्या 18व्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन हास्य कलाकार दत्ताराय उर्फ दत्तू मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी मोरे म्हणाले, मी देखील शेतकऱ्यांचा मुलगा असून शेतकऱ्यांच्या भावनांचा मला अनुभव आहे. हा केवळ बाजार नसून चळवळ आहे. हे घोषवाक्यातूनच आमदार संजय केळकर आणि शेतकऱ्यांवरील प्रेम दिसून येत आहे. या महोत्सवातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार मिळत आहे. तब्बल 18 वर्ष हा महोत्सव अखंडपणे सुरू आहे. यासाठी मी आयोजकांचे आभार मानतो आणि ठाणेकर असल्याचा मला अभिमान वाटतो, असं देखील यावेळी मोरे यांनी म्हटलं. एखाद्या गोष्टीचं 18 वर्ष सातत्य असणं फार मोठी गोष्ट आहे. ते सांभाळणं फार अवघड गोष्ट आहे आणि मला कळलं की कोविडमध्ये सुद्धा ही प्रथा आपण मोडली नाही. हा डाव मांडण्याचा आपण मोडला नाही आणि त्यासाठीच माननीय केळकर सरांचं खूप खूप आभार आहेत आणि
फार सुंदररित्या आपल्या शेतकऱ्यांसाठी ह्या पद्धतीने त्यांनी जो खुला प्रवर्ग केलेला आहे, ज्या पद्धतीची संधी उपलब्ध केलेली आहे, त्यासाठी खरंच त्यांचे मनापासून आभार मानायला काही म्हणजे तेही फार कमी पडतील एवढी मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे. तर त्या बाबतीत मला फार आनंद होतो की मी ठाणेकर आहे आणि त्या ठाण्यामध्ये अशा पद्धतीची एक सुंदर चळवळ राबवली जाते. हा केवळ बाजार नाही, ही एक चळवळ आहे. या माध्यमातून गेली 18 वर्ष कोकणातले आंबा उत्पादक आणि या सगळ्या परिसरातील आमचे रहिवासी म्हणजे ठाणे आणि ठाण्याबाहेरचे देखील यांचा एक सुंदर मेळा या ठिकाणी दरवर्षी भरत आलाय आणि 1 मेला त्याचं सुरुवात होते. आज याची सुरुवात झालेली आहे. मला खात्री आहे की दरवेळेला हवामानाच्या बदलामुळे शेतकरी अत्यंत त्रस्त असतो, चिंतेमध्ये असतो, तरी देखील तो कष्टाने धैर्याने या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकरी आपले आंबे घेऊन येतो. त्याला ताकद दिली पाहिजे. थेट शेतकऱ्याकडनं आपण चांगल्या दर्जाचा आंबा घेणार आहोत. मी या निमित्ताने देखील आवाहन करेन की शेतकऱ्याला आपल्या ताकद द्या आणि अतिशय चांगला दर्जेदार खराखुरा कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न केलेला असा आंबा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल. 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून साने गुरुजी वाचनालय जय भारत स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य शिवकालीन शस्त्र आणि पुरातन नाणी प्रदर्शन संपन्न झालं. याचे विशेष आकर्षण ठरले ते छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्र आणि शिवकालीन शस्त्रांची प्रात्यक्षिकं. शिवसेना कळवा खारेगाव महिला सहसंघटक रचना राकेश पाटील, शिवसेना कळवा उपशहर प्रमुख राकेश दशरथ पाटील यांच्या पुढाकाराने पारसिक नगर खारेगाव येथे सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक उमेश पाटील, पोलीस उपायुक्त उत्तम कोळेकर, कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, मनोज पाटील, गजानन पवार, महेंद्र पाटील, हर्षदा बुबेरा, शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, जय पाटील, माजी नगरसेविका प्रियांका पाटील, माजी नगरसेवक कांबळे, राधे वराडकर, अजिता कुमटेकर, उल्हास कारले, पूनम पाटील, सुजय पाटील, प्रशांत पाटील यांनीही या कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी सदर कार्यक्रमाला ठाणे, कळवा, खारेगाव, इटावा, मुंब्रा परिसरातील शिवप्रेमी नागरिक, बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. आज मला असं वाटतं की जे काय आम्ही आहोत ते शिवरायांच्या मुळे आहोत. शिवराय नसते तर काय या प्रश्नाचं उत्तर फार भयानक आहे. आणि शिवरायांनी जी काही या ठिकाणी स्वराज्याची मूर्तमेढ उरली त्याची प्रेरणा संपूर्ण देशभर मिळाली आणि त्याच्यातून हे स्वराज्याची स्फूर्ती झाली आणि यात भारत देश आज स्वतंत्र झाला. यात शिवाजी महाराजांची फार मोठी प्रेरणा आहे. आणि आज त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण लाहोरपासून जो काही प्रवास केला अफगाणिस्तानपासून, तो इतका प्रवास कसा केला, काय केलं, म्हणजे त्यांच्याकडे क्रयशक्ती म्हणजे त्याची शक्ती किती असावी हा मोठा अफाट एक विचार करण्यासारखा आहे. खऱ्या अर्थाने या महाराजांच्या एकूण सगळं मी जे आपण चित्र पाडलं आहे शतशः त्यांना वंदनीय आहोत. अशाच प्रकारचं हे चित्र पाहिल्यानंतर नव्या तरुण पिढीला हे स्फूर्तिदायक ठरेल, प्रेरणादायक ठरेल. आणि म्हणून अशा प्रकारचं कुठेतरी चित्रीकरण जे काय दाखवलेलं आहे, जे दाखवलं आहे ते प्रत्यक्ष लोकांनी पाहावं असं मला या ठिकाणी विनम्र आव्हान आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा. दशरथदादांच्या संकल्पनेतून आज आपण खारेगाव पारसिक नगर येथे शिवकालीन शस्त्र, पुरातन नाणी यांचे भव्य दिव्य असे प्रदर्शन भरवण्यात आलेले. या प्रदर्शनाचं एक असं उद्दिष्ट आहे की हल्ली तरुण मुलांना किंवा आपल्या पुढच्या पिढीला महाराजांच्या काळातील शस्त्रांची माहिती, तसेच त्यावेळेची नाणी कशी होती, परत त्यावेळेचे युद्धाचे जे साहित्य होते म्हणजे गोळा बोला किंवा जे युद्ध गोळे होते ते, आणि त्यावेळी माणसं कशी होती, त्या सर्वांची माहिती आपल्याला या शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे आपल्याला सर्व देण्यात येणार आहे. त्यानंतर इथे या सर्व शस्त्रांचं एक प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात येणार आहे, ज्यामध्ये ते शस्त्र कसे चालवत होते,
त्यावेळी युद्ध कशी होत होती, या सर्वांची माहिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो आणि या तरुण पिढीला त्यातून काहीतरी शिकता यावं आणि काहीतरी घेता यावं या उद्देशाने आज आपण हा कार्यक्रम येथे भरवण्यात आलाय। या कार्यक्रमाचे विशेष आभार म्हणजे साने गुरुजी वाचनालय, तसेच आपले कला संस्कृती प्रतिष्ठान, जय भारत स्पोर्ट्स क्लब यांचे देखील आभारी आहोत आम्ही। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। या निर्णयाने कोट्यावधी नागरिकांना दिलासा मिळाला आहे। या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यासाठी भाजप ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर जल्लोष करण्यात आला। यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। यावेळी स्टेशन परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना लाडूचे वाटप करण्यात आलं आणि हा जल्लोष येथे साजरा करण्यात आला। आपण बघतोय की देशभर खऱ्या अर्थाने एक आनंदाचा वातावरण हे निर्माण झालेलं आहे। माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने जातनिहाय जनगणनेच्या या बरेच वर्षाच्या मागणीला मान्यता दिलेली आहे आणि आता याचं काम ही लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जातनिहाय या जनगणनेच्या माध्यमाने ज्या विषयाच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा त्याचबरोबर या मतदारसंघांचं पुनर्रचना असेल या दृष्टिकोनाने अनेक असे सामाजिक निर्णय हे होताना दिसतील। मोदीजींचे खरं तर लाख लाख धन्यवाद हे सर्वच जनता सातत्याने मांडत आहे। स्वातंत्र्यानंतर अनेक जाती या सामाजिक अनेक योजनांपासून वंचित राहिल्या होत्या आणि अनेक ठिकाणी सर्वे हे राहिलेले आहेत। देशामधील शेवटच्या घटकापर्यंत हा सर्वे केला जाईल आणि त्यामुळे देशभरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सरकार ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 21 राज्यात सरकार आहेत, अनेक राज्यात काँग्रेसची सरकार आहेत, अनेक राज्यात कम्युनिस्ट आहेत, त्यामुळे जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर त्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना मदत करतील आणि आपापल्या भागामध्ये प्रत्येक समाजाला या जातीने सर्वेचा फायदा होईल असं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतील। ठाण्यातील बाळकुंभ परिसरातील श्री साई मंदिराचा 25वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने सायंकाळी साई पालखी आयोजित करण्यात आली होती। यामध्ये मोठ्या संख्येने भाविक श्रद्धेने सहभागी झाले होते। श्री साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजक माजी नगरसेवक संजय देवराम भुईर यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। यामध्ये शिर्डी साईबाबांच्या मूळ चर्मपादुका मंदिरामध्ये 30 एप्रिल व 1 मे रोजी दर्शनाकरिता ठेवण्यात आल्या होत्या। तसेच साई चरित्र पारायण, शिवभक्ती याग,
तसेच मंदिरामध्ये येणाऱ्या साई भक्तांसाठी महाप्रसाद भंडारा आयोजन करण्यात आलं होतं। सायंकाळी बाळकुंभ परिसरात साईबाबांच्या भव्य पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या मिरवणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, युवा सेनेचे विकेश भोईर यांच्यासह बाळकुंभवासीय ठाणेकर साईभक्त या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ, ढोल ताशे, ब्रास बँड, पथक, डीजेच्या तालावर थिरकणारे साई भक्त तसेच मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षण ठरले ते अघोरी नृत्य। हे नृत्य पाहण्याकरिता नागरिक ठिकठिकाणी गर्दी करत होते। यावेळी बाळकुंभ परिसरामध्ये एका भव्य जत्रेचंही आयोजन करण्यात आले होते। तर या सुरू असलेल्या उत्सवामध्ये साईबाबांचे दर्शन घेण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार सुरेश उर्फ बाळा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे इत्यादींसह ठाणे शहरातील विविध ठिकाणांवरून नागरिक दर्शनासाठी येथे आले होते। यावर्षी 25 वर्ष वर्धापन 16 तारखेने आपण साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने आपण साजरा करत आहोत आणि 25 वर्षामध्ये एक मोठ्या तरीकेने शिर्डी संस्थानच्या वतीने जे मुख्य पादुका जे मूल पादुका जे आहेत मूल पादुका जे आहेत त्या शिर्डी संस्थानच्या तरीकेने आपल्याकडे बाळकुंभच्या तरीकेने आलेले आहेत। आम्ही आमचं सौभाग्य या ठिकाणी समजतो की गेल्या 30 वर्षानंतर ठाणे आणि मुंबईमध्ये प्रथमच साईबाबा संस्थानच्या ज्या मूळ चर्म पादुका ज्या आहेत त्या पादुका दर्शनासाठी त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या दर्शनासाठी आले असताना लोकांना सर्व भाविक त्या ठिकाणी जर आपण बघितलं असेल 25 वर्ष त्या ठिकाणी आपण साजरा करतो आणि भरगतचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत। या भरगतच्या कार्यक्रमामध्ये आज आम्हाला एक मोठं बाबांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।